पार्लियामानी इंतखाबात के लिए 23 मई को मुल्क भर में रायशुमारी की जाएगी। नांदेड़ में रायशुमारी को लेकर तमाम तैयारियां मुकम्मल हो चुकी हैं। 23 मई को सुबह 8 बजे से रायशुमारी का अमल शुरू हो जाएगा। इब्तिदा में पोस्टल बैलेट वोटों की गिनती की जाएगी। नांदेड़ में तकरीबन 9000 से ज्यादा पोस्टल बैलेट वोट हैं। पोस्टल बैलेट वोटों की गिनती मुकम्मल होने के बाद इलेक्ट्रॉनिक मशीनों के वोटों की गिनती शुरू की जाएगी। ईवीएम में कोई तकनीकी खराबी आ जाती हो तो इस सूरत में वीवीपैट की पर्चियों की गिनती की जाएगी। गिनती के दौरान रायशुमारी के ऐलानात भी किए जाएंगे। रायशुमारी का अमल मुकम्मल होने के लिए 10 से 12 घंटे का वक्त लग सकता है। काउंटिंग के लिए 14 टेबल बनाए गए हैं। इनमें एक स्पेशल टेबल बनाया जाएगा। हर टेबल के लिए एक माइक्रो ऑब्जर्वर का तकर्रुर किया गया है। जिला कलेक्टर अरुण डोंगरे ने रायशुमारी की तमाम तफसीलात मीडिया नुमाइंदों के सामने पेश की। रायशुमारी के अमल को पुरअमन अंदाज में करने के लिए सख्त सिक्योरिटी इंतजाम किए जाएंगे। पोलीस बंदोबस्त तगडा ठेवलेला आहे आणि प्रत्येकाला आज सांगितलं की आय कार्ड शिवाय आणि फिक्सिंग शिवाय सगळ्याचं चेकिंग होणार. त्यानंतर आपण आतमध्ये जाऊ देतो. आपण जवळ 550 स्टाफ जो आहे आता डिप्लॉय केलेला आहे. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे 102 लोक आहेत ज्याला मायक्रो ऑब्झर्वर आपण म्हणतो आहे, जे ऑब्झर्वर साहेबांना मदत करतील. बाकी काउंटिंग सुपरवायझर आणि काउंटिंग असिस्टंट आहेत. जवळ 550 पोलीस जे आहे अत्य बंदोबस्तासाठी राहणार आहे. जे आधी आहेत तिथं आहेच, पण त्या व्यतिरिक्त 550 ठेवलेलं आहे. मीडिया सेंटर म्हणून वेगळा ठेवलेला आहे. मीडिया सेंटरमध्ये सगळी व्यवस्था आहे. तिथे इंटरनेट आहे, कनेक्शन आपण दिलेलं आहे, फॅक्स आहे, त्यांचा मोबाईल पण तिथं वापरता येईल. परंतु जेव्हा आपण काउंटिंग हॉलमध्ये जाणार तर तेव्हा मोबाईल नेता येणार नाही. मला असं वाटतं की इलेक्शन जसं शांततेने पार पडलं तर काउंटिंगसुद्धा तेवढ्या स्पीडने आणि शांततेने पार पडेल. आपण प्रत्येक या सेगमेंटला 14 टेबल आपण ठेवलेले आहे आणि 14 टेबलवरती 14 असे 6 सेगमेंटमध्ये टेबल्स आहे आणि त्यावरती मतमोजणी होईल. आणि प्लस जे आहे 2 टेबल जे आहे ETPBसाठी म्हणजे सैनिकांचे जे बॅलेट पेपर आलेले आहे त्यासाठी 2 टेबल आणि 4 टेबल जे आहे जे कर्मचाऱ्यांकडनं पोस्टल बॅलेट आलेले आहे त्यासाठी 4 टेबल्स असे 6 टेबल्स. सैनिकांचे बॅलेट पेपर 900 आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि आपले यांचे जे आहेत कर्मचाऱ्यांकडनं 7881 एवढे आले आहेत ते पोस्टल बॅलेट पेपर.